नीट बघून घ्या, ही राजापूरची टोपीकरांची वखार. इथून हे टोपीकर इंग्रज व्यापार करतात. आपल्या देशात ते व्यापारी म्हणून आलेत खरे, पण यांचं वागणं मात्र व्यापाऱ्यासारखं नाही. इथल्या राजकारणात त्यांना रस आहे. त्यांच्यासाठी आपण काय, मोगल काय, सगळे सारखेच. हे टोपीकर इंग्रज कुणाचेच नाही. ज्याची बाजू सरस तिकडे यांची उठबस. उद्या संधी मिळाली ना तर आपल्याला सुद्धा गुलाम म्हणून विकायला मागे पुढे पाहणार नाही. ते ह्या तर सापाच्या अवलादीच आहेत. म्हणजे यांना कायमचं ठेचूनच टाकू जागच्या जागी. नाही तानाजीराव, तसं करता येणार नाही. कशापाई यांच्या तोफा बंदुकांना आम्ही घाबरत नाही. सुभेदार, हे टोपीकर इंग्रज म्हणजे अवघड जागचं दुखणं आहे. कापताही येत नाही आणि जपताही येत नाही. इतर देशात काय सुरू आहे याची माहिती यांच्याकडून आपल्याला मिळते. पण एक गोष्ट मात्र नक्की, यांना आपल्या देशात फक्त आणि फक्त व्यापारी म्हणूनच राहू द्यायचं, जास्त वाढू द्यायचं नाही. त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली की ते हातपाय जागीच छाटायचे. आता आपण हल्ला कसा करणार आहोत ते नीट समजून घ्या. शिवा ने राजापुर पर हमला किया। ये राजापुर बीच में कहां से आ गया? शिवा तो हमला करने वाला था सुरवे पे, पर रुख बदलकर हमला किया राजापुर पर। ये शिवा की चालें कभी कभी हमारी समझ के बाहर होती है। वहां अंग्रेजों का माल खाना है ना, उसे ही लूटने गया होगा। उनसे भी वसूली का इरादा होगा हुजूर। हो सकता है, पर उन्हें क्यों बीच में घसीटा? जरूर उन्होंने कुछ किया होगा। शायद शिवा उन्हें सबक सिखाना चाहता है या उन पर अपना रौब जमाना चाहता है। इंग्रज काय सबक शिकवणार शिवाजीला? हाताची बोट मोजण्या इतके तर सैनिक आहेत त्यांच्याकडे. लोण्यात सुरी खुपसावी ना इतक्या सहजपणे शिवाजी हरवेल त्यांना. हुजूर, पण प्रश्न इथे हार जीतचा नाहीच आहे. शिवाजी तहात काय काय कबूल करून घेतो त्यांच्याकडून, हा प्रश्न आहे. हुजूर, जर खंडणी स्वरूपात त्यांनी त्यांच्याकडून दारू गोळा आणि तोफा मागून घेतल्या तर आपल्यासाठी खूप कठीण होऊन बसेल सगळं. पर वो जहाज गलबत वगैरह की भी मांग कर सकता है हुजूर। हुजूर, असं जर झालं तर आपलं फार मोठं नुकसान होईल. सागरावर जर शिवाजीची हुकूमत असेल तर बंदर आपल्याकडे असेल, पण आपल्यावर वचक मात्र त्याचा असेल. नहीं होगी तकलीफ, हम ऐसा नहीं होने देंगे। आखिरकार उसे सुरवे का बंदोबस्त करने के लिए आना ही पड़ेगा। नामदार खान से कहो कि होशियार रहे और तल कोकन की सीमा पे तैनात रहे। एक ना एक दिन शिवा सुरवे का बंदोबस्त करने उसके पीछे पीछे जरूर आएगा। और अगर नामदार खान ने सही वक्त पे शिवा पे हमला किया तो शिवा का किस्सा हमेशा के लिए वही तमाम हो जाएगा। राजेंच्या कोकण स्वारीस भरभरून यश मिळतंय. दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर, शृंगारपूर आणि आता राजापूर सर्व स्वराज्यात आले. जी साहेब, खासे राजे हे राजापुराच्या सरहद्दीवरती आहेत हे कळताच तिथली श्रीमंत मंडळी आणि देशाविदेशातील बडे बडे व्यापारी स्वतः राजांना भेटायला आले. येतील नाही तर काय? राजे स्वतः तलवार घेऊन त्यांच्या भेटीस गेले असते तर झेपलं नसतं त्यांना. खरंय, राजांनी या सगळ्या मोहिमेचा खर्च, नुकसान त्यांच्याकडून वसूल करून घेतला.
त्यांनी ते निमूटपणे दिलं. त्याचबरोबर दर हप्त्याला सरकारामध्ये महसूल जमा करावा लागेल असा आदेशही काढला. तोही निमूटपणे त्यांनी मान्य केला. राजांनी हे सगळं राजगडावरती हुजूर दाखल केलंय. या सगळ्या संपत्तीची आणि जिन्सांची मी यादी बनवली आहे. ही त्याची यादी. यानं रयतेचे बरेच प्रश्न मार्गी लागतील. मोरोपंत, रयतेच्या सुखातच राजाचं सुख. ओ सॉरी, व्हेरी सॉरी, माफ करा. आमचं काय चुकलं? काय चुकलं हे आम्हालाच विचारताय? आम्ही सिद्धीला तोफा दिल्या म्हणून तुम्ही अपसेट झाला का? तुम्ही सिद्धीला तोफा विकल्या म्हणून आम्ही नाराज जरूर झालो, पण ही सजा त्यासाठी नाही. तुम्ही पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन झेंडे लावले. तुमच्या माणसांनी सिद्धीच्या लोकांबरोबर आमच्यावर तोफा डागल्या. आठवतंय? जणू काही टोपीकरच आमच्यावर तोफा डागत होते. त्याचा राग आला. तोफा विकणं हा तुमचा व्यवसाय आहे हे मान्य, पण तोफा डागणं हे झालं शत्रुत्व, आणि शत्रूचे आम्ही असेच हाल करतो. ओ सॉरी, आम्ही त्यांना शिकवत होतो. मग त्या मोकळ्या मैदानात चालवायला शिकवायच्या होत्या. पन्हाळ्यावर तोफा डागण्याची काय गरज होती? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? व्यापारी म्हणून आला आहात तर व्यापारी म्हणूनच राहायचं. जर मर्यादा सोडून वागाल तर आम्ही तुम्हाला मर्यादेत कसं ठेवायचं हे पुरेपूर जाणतो. व्यापार सोडून राजकारण केलं तर त्याची सजाही मिळणारच. आम्ही तर व्यापारच केला. याला व्यापार नाही, राजकारण म्हणतात. व्यापारी कधीही लढाईत भाग घेत नाहीत. व्यापाऱ्यांची फौज नसते. आम्हाला सोडा प्लीज. माफ करा, आम्ही अधिकारी आहोत. तुम्ही कोणी असाल, पण तुम्हाला नुकसान भरपाई ही द्यावीच लागेल. देऊ. या आगळिकीसाठी तुम्हाला 20,000 सुवर्ण मुद्रा द्याव्या लागतील, आणि आमचा खर्च आणि मनुष्यहानी यासाठी 50,000 सुवर्ण मुद्रा आणखी द्याव्या लागतील. ओ माय गॉड, हे खूप होत आहे. तुमच्या जीवापेक्षा तर जास्त नाही. देऊ. आमच्या आणखी काही शर्ती आहेत. यापुढे तुम्ही आमच्या विरुद्ध कुठेही हत्यार चालवणार नाही. मंजूर. या वखारीचा विस्तारही करणार नाही. मंजूर. तुमच्या पदरी फक्त 100 सैनिक ठेवायचे, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. 100 म्हणजे 100. बाकीचे पाठवून द्या बोटीत बसवून. तिथे लढा म्हणावं. मंजूर. यातल्या कुठल्याही शर्तीचा भंग झाला तर तुम्ही जीवानीशी मारले जालच, पण त्यापुढे कोणताही टोपीकर आमच्या मुलखात दिसला तर त्यालाही फाशी देण्यात येईल. मंजूर. आऊसाहेब, सदरेवरती खबर आली. राजांनी राजापूरच्या आजूबाजूची अनेक गावं आणि ठाणी असलेला प्रदेश जिंकून घेतला. हा, आता राजांच्या तिथं येण्यानं पैशानं गब्बर अन्यायी लोकांना त्रास झाला, पण बिचाऱ्या त्रस्त आणि उपेक्षित अशा गरीब लोकांना मात्र जणू राजापूरची गंगाच अवतरली असा भास झाला. यासाठीच तर स्वराज्याच्या निर्मितीचा अट्टहास. रयत सुखावली, पण त्या टोपीकर इंग्रजांचं काय? राजांच्या हुकमावरून त्या टोपीकरांची वखार कुदळ खणलीच, पण नुकसान भरपाई म्हणून 24,000 होन देखील घेतले. शिवाय राजांच्या सगळ्या अटी मान्य करून घेतल्या.
आणि स्वराज्याशी यापुढे पुन्हा बेगुमानी करणार नाही आणि जरूर पडलीच तर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असा शब्द दिलाय टोपीकरांनी. पण हे टोपीकर दिल्या शब्दास जागतील? शब्दाला जागले तर ते टोपीकर कसले? टोपीकर म्हणजे सर्पाची जात. कितीही दूध पाजलं तरी ओकणार विषच. राजेंची नजर वळली की डोकं वर काढणार. या टोपीकरांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे नक्की काय करावं? आऊसाहेब, तुमच्या मनात काय आहे नक्की? पंत, राजेंना खलिता पाठवा. त्यात लिहा, टोपीकरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राजापूरच्या आजूबाजूचे गड किल्ले ताब्यात घ्या आणि नव्यानं मिळालेलं सैन्य तिथं तैनात करा. डोंगर दऱ्यांमध्ये आपल्या सैन्याच्या छावण्या उभ्या करा आणि टोपीकरांवर अंमल बसवा. पंत, थैली आजच रवाना करा. तानाजीराव, या टोपीकरांचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा लागेल. आज ही टोपीकर लय लबड माणसं आहेत. भलतीच मस्ती आहे या टोपीकरांच्या अंगात. सुभेदार, राजापूर जवळच्या डोंगरदऱ्या काबीज करा. जिथून यांची वखार स्पष्ट आणि नीट दिसते अशा ठिकाणी टेहळणी पथक बसवा. हे टेहळणी पथक या टोपीकरांवर नेहमी नजर ठेवे आणि स्वराज्यात नव्यानं सामील झालेल्या रयतेचं रक्षण सुद्धा करेल. ही जबाबदारी तुमची. जशी आज्ञा राज. हा मंडणगड, समुद्रातून व्यापार करणारे टोपीकर आणि समुद्रात लूटमार करणारा सिद्धी, या दोघांवर वचक ठेवण्यासाठी आपले किल्ले सुसज्ज असणं फार महत्वाचं आहे. कारण शत्रू केवळ जमिनीवर नाही तर समुद्रातही आहे. आता सागरी सीमांचाही पक्का बंदोबस्त करावाच लागेल. शिवाजी राजे राजापूरहून निघाली आहेत. आता काय करायचं आपण? विजापूरवरनं काही खबर, काही खलिता? काही नाही सरकार. काहीच नाही. असं कसं वागतात हे विजापूरचे अली आदिलशाह? आमासने म्हणाले शिवाजीच्या मदतीला जाऊ नको. आम्ही नाही गेलो, दिलेला शबूत फिरवला. आधीच आता शबूत फिरवला म्हणून हे शिवाजी राज चिडला असणार. त्यात त्यांची पाठ फिरली, आम्ही लगेच आमचा मुलूक जिंकून घेतला. ही बी लई मोठी चूक केली आम्ही. नाही, चूकच झाली. आता तरी आपल्या मदतीला कुणी येणार आहे का? कुणाची काही खबर नाही, कुणीच नव्याने येणार नाही. आता आता कोण अडवणार या शिवाजी राजाचा झंझावात? हुजूर, शिवाजींनी तळ कोकण पूर्णपणे काबीज केलंय. दाभोळ आणि राजापूर त्याच्याकडे गेलं होतंच. सुर्वे सरदारांनी थोडी चमक दाखवली आणि तानाजीला पळवून लावून स्वतःचं मुलूक स्वतःच्या ताब्यात घेतलं. पण हे काही घटकांसाठीच ठरणार बहुधा. कारण टोपीकरांकडून जबरी वसुली करून शिवाजी सुर्वे सरदारांच्या रोखानं शृंगारपूरला निघालेत अशी खबर मिळाली. आदिलशाहीतले कोणतेही सरदार किंवा खुद्द अली आदिलशाह यांनी सुर्वेंना मदत करण्यास नाकारली आणि म्हणून आता त्यांना शिवाजीला सामोरं जावं लागणारे एकट्यानं आणि स्वबळावर लढावं लागणारे त्याच्याशी. लड़ने दो. उनकी आपसी हार जीत से हमें कोई मतलब नहीं है. ये दो मुर्गों की लड़ाई है. लड़ने दो. हमारा मकसद सिवा के कोकन इलाके पे कब्जा करना है. बस
सिवा यूं ही छोटी मोटी लड़ाइयों में उलझता रहे तो हमारे लिए आसान होगा। नामदार खान को इत्तला करो कि वो कोकन की ओर बढ़े और इन हालातों का पूरा फायदा उठाए। सिवा और सुरवे की लड़ाई में उसे रोकने वाला कोई नहीं होगा। वो जितना आगे बढ़ेगा उतना इलाका मुगल परचम में लहराएगा और जंग के बाद ये बुरी खबर जब सिवा को मिलेगी तब उसे हम एक और झटका देंगे। राजा ते इकडेच येणार आहेत म्हणा। त्या टोपीकरांना बी टाचे खाली रगडून झालं, आता माझं काय? म्या कसा मुकाबला करावा राजांचा? आता कुठं लपून बसू, कसा वाचू? नाही नाही, सगळं संपलंय जणू। काय करावं काय बी कळना। लंबोदर देखिए रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर पदवी से किए पदवी से किए पदवी से किए। हर जो आनंद पर गंध जो भुजंग पर कौरव के अंग पर भारत जो किए भारत जो विहंग पर सिर जो मनंग पर निश्चित पूरंग पर सिंचान देखिए।